मोठी बातमी, आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी ज्याला आपण म्हणू शकतो, वैष्णवी हागवणे प्रकरणी IPS सुपेकर यांना हे प्रकरण चांगलंच भोवलेलं आहे आणि शशांक हागवणेंचे मामा असणारे जालिंदर सुपेकर यांची होमगार्डला बदली करण्यात आली आहे। जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा या पदावर कार्यरत होते। तिथून त्यांची बदली पदावनती करून म्हणजेच डिमोशन करून उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर करण्यात आल्याचं गृह विभागानं काढलेल्या आदेशात म्हटलंय। वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हागवणेला बनावट कागदपत्रांच्या आधारे बंदुकीचा परवाना पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांमुळे मिळाला होता। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून। मंदार, एक मोठी आणि लक्षणीय कारवाई। नक्कीच पदावनती करून ही बदली करण्यात आलेली आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। IPS अधिकारी आहेत जालिंदर सुपेकर आणि ते आता कारागृह विभागामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावरती कार्यरत आहेत। मात्र आता त्यांना होमगार्डला समादेशक या पदावरती बदली करून पाठवण्यात येतंय आणि ही पदावनती आहे हे गृह विभागाने काढलेल्या या परिपत्रकामध्ये, गृह विभागाच्या या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही एका अर्थाने जालिंदर सुपेकर यांच्यासाठी शिक्षा आहे। कारण आपण पाहिलं होतं या शशांक आणि सुशील हागवणे या दोघांना आधी पुणे ग्रामीण पोलिसांनी 2022 मध्ये शस्त्र परवाना नाकारला होता। ज्या पोलिसांच्या कक्षेमध्ये हद्दीमध्ये ते राहतात त्या पोलिसांनी, कारण हा शस्त्र परवाना देण्यासाठीचं ठोस असं कारण त्यावेळी पोलिसांना वाटलं नव्हतं। मात्र त्यानंतर त्यांनी पुणे शहर पोलीस दलामध्ये शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता। त्यासाठी खोटे पत्ते दिलेले होते। सुशीलनी पुण्यातील कोथरूड भागातील पत्ता दिलेला होता, शशांकनी पुण्यातील वारजे भागातील पत्ता दिलेला होता। दोन्ही पत्ते खोटे होते। बनावट भाडे करार त्यांनी त्यासाठी केलेला होता आणि त्या आधारे त्यांना शस्त्र परवाने देण्यात आले होते आणि त्यावरती सही होती त्यांचे सख्खे मामा असलेल्या या जालिंदर सुपेकर यांची। आणि हे शस्त्र परवाने मिळाल्यानंतर या हागवणे बंधूंनी काय केलं हे आपण पाहिलं। सुशील हागवणेंनी कमरेला पिस्तूल लावून डान्स करतानाचा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आहे। तर शशांकनी या पिस्तुलाचा उपयोग करून एका व्यावसायिकाला धमकावलं, तसा गुन्हा देखील कालच नोंद करण्यात आलाय। आणि आता जसं ABP माझानी सकाळी हे उघडकीस आणलं की या दोघांनाही शस्त्र परवाना या जालिंदर सुपेकर यांच्या सहीने मिळालेला होता, त्यांच्या सख्या मामांच्या, आणि त्यानंतर गृह विभागाकडून ही कारवाई होते। नक्कीच खूप मोठी कारवाई आहे। धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल।